छत्रपती शिवाजी महाराजाला मानाचा मुद्रा अर्पण करून भारताचे संविधान शिल्पी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमन करून आज विशेष कार्यक्रम आहे। विशेष कार्यक्रम बीदर आणि लातूर जिल्हे कधीही आपल्याला दुसऱ्या भावना आपल्या मनात कधीच आल्या नाही। लातूर आणि बीदर थोडक्यात जर सांगायचे असेल तर रोटी बेटीचा संबंध स्वतंत्र भारताचा पूर्वीपासून आहे आणि तसंच कायम राहणार आहे। तर आज लातूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा पंचायत अध्यक्ष बहीण सौभाग्य उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची मी माझ्या जिल्ह्यातर्फे मनापासून तुम्हाला अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्यकाळामध्ये लातूर जिल्हा पंचायत मध्ये लोकांचा सेवा करून एक इतिहास निर्माण व्हावा हे पण मी तुम्हाला शुभेच्छितो। मंच पर उपस्थित ह्या क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रकाशजी खंडरे, विधान परिषदले सदस्य आदरणीय मारिताराव मळे साहेब, मंच पर उपस्थित संभाजीराव पाटील तळेगावकर जी, श्री बाळासाहेब पाटील जी, श्री शहाजी भगवानराव पाटील तळेगावकर जी, श्री सदाशिवराव पाटील तळेगावकर जी, मंचवर उपस्थित KKMP बीदर जिल्ह्याचे अध्यक्ष बेगंबराव मानकरी जी, माजी कृषी समिती भालकीचे अध्यक्ष किशनराव पाटील इंचुरकर जी, सर्व मंचवर उपस्थित महानुभाव, विशेष करून या कार्यक्रमाचं नियोजन केलेले माझे लहान बंधू सारखे असलेले ज्ञानेश्वर पाटील काकनाळ आणि शरदराव पाटील तळेगाव आपले भाटसांगवीकर, आणि आज एवढ्या उन्हामध्ये असल्या डोंगरात एवढ्या मोठ्या संख्येमध्ये येऊन उषाताईला जे आशीर्वाद देण्याकरता किंवा अभिनंदन करण्याकरता जे आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो आणि मातांचे मित्र, तळेगावकर परिवार काही नवीन राजकारणामध्ये नाही। जवळपास 50 वर्षापासून राजकारणामध्ये, समाजसेवेमध्ये काही ना काही पदवर असून त्या घराणा समाजसेवा केलेली आहे। आज एक नवीन जबाबदारी मिळालेली आहे। तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये आज एक मजबूत सरकार आहे। मजबूत सरकारला मजबूत नेतृत्व दिलेले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि महाराष्ट्राचं परिवर्तन आपण दररोज बातम्यांमध्ये आपण पाहतच असतो।
आणि ह्या सुसंधी उषेताईला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेतृत्वाखाली सेवा करायची जी संधी मिळालेली आहे, नक्की तुमच्या ह्या जबाबदारीमध्ये एकदम यशस्वी होईल आणि लोक आठवण करण्यासारखा काम पण होईल, ह्याच्यात मला काही संदेह नाही, पूर्ण विश्वास आहे ताई मला. तुम्ही काय राजकारणात नवीन नाहीये, तुम्ही नवीन असेल तर मी तुमचं घराणा काही नवीन नाहीये. राजकारण कसं सांभाळावं आणि कसा सेवा करावा हे तुमच्या घराण्यामुळे तुमच्या स्वतःमध्येच ते गुण आहेत असं मी मानतो. जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या लोकांची समस्याचं समाधान करण्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि केंद्र सरकार नरेंद्र मोदीचं सरकार हो किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार हो, डबल इंजिन सरकार ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या हो, पाण्या पुरवठा समस्या हो, स्वच्छ भारताची समस्या हो, भरपूर महत्व देऊन काम करणारे दोन्ही सरकार आहेत. फक्त तुम्हाला लोकांमध्ये मिसळून लोकांच्या समस्याला ऐकून योजना अधिकाऱ्यामार्फत जर प्रयत्न केला तर मी नक्की सांगतो ताई, तुम्ही आतापर्यंत जितके बी जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले असाल त्याच्यात तुम्ही नंबर 1 येतील असं मला वाटतं. आता एवढा डोंगरात कार्यक्रम घडलेला आमचा ज्ञानेश्वर पाटील, त्यांचं पण आपण कौतुक करावंच लागतं. मला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर खूप आग्रह होतो त्यांची की आपल्या गावात आनंदाने ह्या भागातल्या लोकांसमोर एक जाहीर सत्कार करावा आणि एक कार्यक्रम करायचे मागे प्रयत्न आणि त्याचं कष्ट मला माहिती आहे. आणि एवढा डोंगरामध्ये गाव 4 किलोमीटरचं वर आहे आणि एवढे हे जे बहुसंख्यामध्ये आलेले आहेत, तुमची पण एक कौतुकीच आहे. कौतुक ह्याच्यासाठी आहे, एकतर प्रेम ज्ञानेश्वर पाटील आणि शरद पाटील वर आहे आणि हे दोघांपेक्षा जास्त प्रेम